नमस्कार मित्रांनो, माझ्या शिक्षिकेचा नवरा नशा करायचा आणि क्वचितच घरी यायचा. एके दिवशी शिक्षिकेने मला घरी बोलवले. मी गेलो. माझी शिक्षिका मला खोलीत घेऊन गेली आणि मला थंड सरबत दिले. मी सरबत प्यायल्याबरोबर बेशुद्ध पडलो. जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा शिक्षिकेला पाहून माझ्या अंगावर काटाच उभा राहिला, कारण त्या माझ्यासोबत. विद्यार्थी नेहमी शिक्षकाचा आदर करतो मित्रांनो, मग ती शिक्षिका स्त्री असो वा पुरुष. आणि शिक्षकाला नेहमीच देवाचा दर्जा दिला गेला आहे. पण आज मी जे पाहिलं होतं ते मी विसरू शकलो नाही. शिक्षक असे कसे करू शकतात याची कल्पना मी स्वप्नातही करू शकत नव्हतो. पण मी काय करणार? मी सर्व काही माझ्या डोळ्यांनी पाहिले होते. अजून थोडा वेळ गेला असता तर कदाचित तर मी 6वीच्या वर्गात शिकत होतो. कुटुंबातील इतर सदस्याप्रमाणे मी देखील उंच होतो, कारण माझ्या कुटुंबातील प्रत्येकजण उंच होता. मी माझ्या वयापेक्षा खूप मोठा दिसत होतो. कधी कधी लोक माझी चेष्टा करायची की एवढा मोठा होऊनही तू 6वीत शिकतो. मी त्यांना समजावून सांगायचो की मी फक्त उंच आहे, मग ते गप्प बसायचे. मी उंच असल्यामुळे वर्गात सर्वात मोठा दिसत होतो, पण मी बुद्धीने लहान होतो आणि त्यामुळे रोज खोडकरपणा करायचो. त्यामुळे वर्गात मला सर्व बाजूंनी टार्गेट केले जायचे, पण मी कोणाचेही ऐकत नसे. स्वतःची मनमानी करायचो आणि तसेही आमच्या घरचे वातावरण खूप चांगले होते. माझ्या आईवडिलांनीही मला मित्रांप्रमाणे वाढवले. मी त्यांच्याशी सर्व काही शेअर करायचो, पण माझी आई मला माझ्या खोडसाळपणाबद्दल खूप फटकारायची. ती मला रोज सांगायची, अभ्यास कर, पुस्तक वाच, परीक्षा जवळ आली आहे आणि तू नुसता खोडसाळपणा करत राहतो. मी अभ्यासात फार हुशार नव्हतो, पण फार कमी पण नव्हतो. याचा अर्थ असा होता की मला अभ्यास करावासा वाटत नव्हता. जो मला वाटत नाही ते कोणत्याही मुलाला करावं वाटत असेल. अचानक वडिलांची दिल्लीला बदली झाली आणि आम्ही कानपूरहून दिल्लीला आलो. मी माझ्या सर्व मित्रांना मागे सोडून आलो. मलाही खूप वाईट वाटले, पण काय करणार, मी असहाय्य होतो. दिल्लीत येताच मला एका शाळेत प्रवेश मिळाला. आता मी नवीन शाळेत प्रवेश घेतला होता. तिथले वातावरण खूप चांगले होते, कारण आमचे वर्ग शिक्षक खूप आनंदमयी होते. आम्हाला शिकवणाऱ्या शिक्षिकेचे नाव मधू. ती खूप आनंदी, प्रेमळ शिक्षिका होती. जेव्हा त्यांनी मला पहिल्यांदा पाहिले तेव्हा पहिल्याच दिवशी त्यांनी माझी खूप काळजी घेतली आणि सर्वांना सांगितले की संगम तुमच्यापेक्षा वयाने मोठा दिसतो, पण तो तुमचाच वयाचा आहे, त्यामुळे कोणीही विनाकारण त्याला त्रास देऊ नये. त्यांच्याकडून हे ऐकून मला खूप आनंद झाला. माझ्या मनात त्याच्याबद्दलची इज्जत वाढती. मी त्यांच्याकडे नेहमी आदराने पाहायचो, पण मी खूप खोडकर होतो. त्यांना माझ्या कोणत्याही बोलण्याचा किंवा कोणत्याही खोडसळपणाचा राग येत नव्हता. मी रोज त्यांच्याशी मस्करी करायचो तर त्या हसत हसत माझ्या डोक्यावर हात मारून बोलायच्या, संगम तू मार खाशील. कधीतरी त्या हसत हसत म्हणायच्या, पण आजपर्यंत त्यांनी एकाही मुलावर हात उचलला नव्हता, कारण त्यांचं सगळ्यांवर खूप प्रेम होतं. पण माझं लक्ष अभ्यासात अजिबात नसल्याचं त्यांनी नोट केलं. तेव्हा त्या मला कधी कधी रागवायच्या की संगम प्लीज अभ्यासात लक्ष दे. माझी सवय चांगली नव्हती. मी अनेकदा शिक्षकांच्या खोड्या करत असे, परंतु खोड्यांवर त्यांची काही हरकत नसायची. त्यांना फक्त मुलांनी अभ्यासात परिपूर्ण असावं असं वाटत असायचं. तसेही मी कधीच चुका करत नसे. पण या दिवसात माझे पेपर्स होणार होते आणि मी खूप बेफिकीरपणे मस्करी करत होतो. त्यामुळे आता त्या मला खूप रागावत होत्या. आधी त्यांनी मला कधी शिक्षा केली नाही, पण आता त्यांनी मला वॉर्निंग दिली होती. जर मी थांबलो नाही तर त्या माझ्याबद्दल मुख्याध्यापकांकडे तक्रार करतील. मला आता थोडी भीती वाटत होती, पण तरीही मी शाळेत दिवसभर फक्त त्या शिक्षकांच्या क्लासची वाट बघत असे, कारण त्या आमची वर्ग शिक्षिका होत्या. त्यामुळे त्यांचा क्लास जास्त वेळ असत आणि मी त्यांच्या क्लासची वाट पाहत असे. ते शिक्षक कधी येतील आणि मी त्यांच्याबरोबर खोडसळपणा करेल व त्या मला त्यांच्या हाताने डोक्यात मारतील. पहिले काही महिने खूप चांगले गेले, पण पेपर झाल्यावर जेव्हा माझा निकाल आला तेव्हा त्यांनी मला खूप खूप खडसावले की तू खूप बुद्धिवान आहेस, तुझ्या मनात विचित्र प्रकारचा खोडसळपणा येतो. मग याचा अर्थ असा होतो की तू फक्त खोडसळपणा करतो आणि तू अभ्यास करत नाही. तू रोज माझ्या घरी यायला पाहिजे, कारण तुझा निकाल खूप वाईट आहे. मला खूप वाईट वाटले, कारण माझ्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर खूप दुःख होते. त्यांच्याकडून हे ऐकून मला खूप आनंद झाला, कारण मला नेहमी त्यांच्यासोबत राहायचे होते. मी घरी बोललो आणि माझा निकाल पाहून आई वडिलांनीही होकार दिला.
त्यांना माझ्या अभ्यासाची आधीच काळजी होती. आता मी शिक्षकांच्या घरी जाऊन अभ्यास करू लागलो. सुरुवातीचे काही दिवस त्यांच्याजवळ खूप मुलांची गर्दी असायची. त्यामुळे अनेक मुलं त्यांच्याकडे शिकवणीसाठी येत असत. त्यांना मुले नव्हती. मला वाटलं की त्यांना मुलं असतील. मी त्यांच्यासोबत खेळेन, पण इथे तसं काही नव्हतं. खरं तर आता शिक्षिकेने माझी वेळही बदलली होती, कारण ते एकाच वेळी जास्त मुलांना शिकवू शकत नव्हते आणि मला जास्त अभ्यास करावा लागणार होता. त्यामुळे त्यांनी मला वेगळ्या वेळेला बोलावलं होतं. मी त्यांच्याशी इकडच्या तिकडच्या बोलण्याचा प्रयत्न करत असे. मी त्यांना अनेकदा त्यांच्या नवऱ्याबद्दल विचारायचो, पण त्या मला रागवायच्या. कधीकधी त्यांच्या चेहऱ्यावर उदासी असायची. मी त्यांचा नवरा कधीच पाहिला नव्हता. एक दिवस मी त्यांना बोलताना विचारले की तुमचा नवरा कुठे आहे? आधी त्यांनी माझ्याकडे टक लावून पाहिलं. मग त्यांनी सांगितलं की तो इथेच आहे. तो कधीतरी घरी येतो. आणि मग मी काही विचारायच्या आधीच त्यांनी मला जोरदार फटकारलं. संगम, आता तू एकही प्रश्न विचारणार नाहीस, कारण आता मला तुझा खूप राग आला आहे. गपचूप पुस्तक उघडून बस. ते तुझ्यासाठी चांगलं असेल. मी पटकन पुस्तक पुढे केले, पण मला त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र दुःख दिसले. त्यांना दुःखी पाहून मला खूप वाईट वाटले. कळत नाही का, अचानक त्यांचा लग्नाबद्दल आणि नवऱ्याबद्दल विषय निघाला की नाराज व्हायच्या. मग हे रहस्य सुद्धा एके दिवशी उघड झाले, जेव्हा अचानक दार उघडले. मी घाबरलो होतो, पण टीचर घाबरल्या नाही. हे कोणाचे कृत्य आहे ते त्यांना माहिती होते. त्या उदास झाल्या आणि माझ्याकडे लाजून बघू लागल्या. त्याच वेळी एक विचित्र चेहऱ्याचा माणूस लडखडत आत आला आणि ओरडू लागला, माझे जेवण कुठे आहे? मला कधीपासून भूक लागली आहे. माझ्या बायकोची हिंमत कशी झाली? मी घाबरलो आणि टीचरने त्या माणसाचा हात धरून आत नेण्याचा प्रयत्न केला. हा तर टीचरचा नवरा आहे. मी मनात विचार केला की मला त्याला बघायची खूप हौस होती, पण त्याला पाहून मला आश्चर्य वाटले. तो खूप विचित्र माणूस होता. तो सुरतने किंवा सिरतने टीचरला नवरा होण्यास योग्य नव्हता. त्याला पाहून मला समजले की तो दारूच्या नशेत आहे. येताच तो विचित्र बोलू लागला. मिस मधूच्या चेहऱ्याचा रंग पांढरा झाला होता. त्यांनी विद्यार्थ्यांसमोर शरमेने मान झुकवली होती. मला खूप वाईट वाटत होतं. त्या नेहमी आनंदी मूडमध्ये हसत असायच्या. त्यांचा नवरा माणूस कमी आणि प्राणी जास्त दिसत होता. तो व्यक्ती दारूच्या नशेत घरी आला होता आणि ट्युशनच्या मुलांसमोर टीचरला शिवीगाळ करत होता. मी टीचरला विचारले की त्याला काय झाले? टीचर म्हणाल्या, काळजी करू नका, तो नेहमी असेच करतो आणि नशेत घरी येतो. मी आश्चर्यचकित झालो. मला टीचरबद्दल खूप सहानुभूती वाटू लागली. मी प्रत्येक मुद्द्यावर त्यांना हसवण्याचा प्रयत्न करायचो आणि बऱ्याच अंशी यशस्वी झालो. आता मी मीची खूप काळजी घ्यायचो आणि अभ्यास पण करायचो. त्या माझ्यावर खूप खुश होत्या. जेव्हा मी त्यांच्या घरी जायचो तेव्हा त्या मला काहीतरी खायला द्यायच्या. एके दिवशी माझा पेपर होता. त्या म्हणाल्या, संगम, तू आज उशिरापर्यंत अभ्यास कर. मला भीती वाटत आहे की तू पुन्हा सर्व काही विसरशील. माझा मूड ऑफ झाला होता. संध्याकाळपर्यंत ट्युशनमध्ये अभ्यासच करायचा होता. मी ठरवले होते घरी गेल्यावर माझ्या मित्रांसोबत क्रिकेट खेळायला जायचे होते, कारण आम्हा मित्रांना मॅच खेळायला खूप मजा यायची. पण आज टीचरने माझा सगळा बेत उद्ध्वस्त केला होता. मी उदास बसलो असताना टीचर माझ्याकडे पाहून हसल्या आणि म्हणाले, तुला अभ्यास करायचा नाहीये? चल, मी तुझ्यासाठी सरबत आणते. तुझा मूड ठीक कर. आणि काही वेळातच टीचर माझ्यासाठी थंड सरबत घेऊन आल्या. मी सरबत प्यायल्याबरोबर मला विचित्रपणे चक्कर येऊ लागली आणि नंतर मी बेशुद्ध पडलो. खूप वेळाने शुद्धीवर आल्यावर समोरचे दृश्य पाहून माझा श्वास थांबला. मी पटकन तिथून पळ काढला आणि घरी पोहोचलो तर माझी अवस्था बिकट झाली होती. मम्मीने विचारलं, काय झाले संगम? आज एवढा उशीर का झाला? मग मी मोठ्या कष्टाने माझ्या श्वासोच्छ्वास सामान्य केला आणि तिला म्हणालो की टीचरने मला थांबवले होते. आई, उद्याचा पेपर खूप कठीण आहे ना? म्हणून ठीक आहे, जा, तयार हो. आई म्हणाली. मी खूप घाबरलो होतो. समजत नव्हते काय करावे. परवा शाळेत जायला सुद्धा भीती वाटायची की कसं जाऊ. टीचर काही बोलेल, पण माझा पेपर होता. आई वडिलांनी शिव्या दिल्याने मला शाळेत जावे लागले. शाळेत गेल्यावर माझी नजर शिक्षिका मधूवर पडली. तीही मला पाहून थोडी घाबरली. मी तोंड वळवले आणि पटकन माझ्या सीटवर बसलो. मोठ्या कष्टाने पेपर संपवला आणि वर्गातून बाहेर आलो तेव्हा शिक्षकांनी हाक मारली, संगम, मला तुझ्याशी खूप बोलायचे आहे. पण मी काही बोललो नाही. पण त्यांना माझ्याशी बोलायचे होते, म्हणूनच त्या माझ्या मागे आल्या. संगम, ऐक. त्यांनी माझा हात धरला, पण माझे हृदय घाबरू लागले. टीचर, प्लीज माझा हात सोडा. मी अचानक रडायला लागलो. तुला माझे ऐकावे लागेल. त्यांनी मला एका कोपऱ्यात नेले आणि आम्ही दोघे
तिथे बसलो. माझे काल तू जे पाहिलं ते तुला वाटले तसे नव्हते. मी तुला सगळं खरं सांगेन, पण तू हे कोणाला सांगणार नाहीस असं वचन दे. मी मान हलवली. संगम, माझे पती पूर्वी असे नव्हते, परंतु वाईट मित्रांसोबत राहून तो दारू पिऊ लागला आणि काही दिवसातच त्याला दारू पिण्याचे व्यसन लागले आणि सर्वांनी ड्रग्ज घेणे सुरू केले आणि घरी खर्च करणे बंद केले. खरे तर त्याने घरी येणे बंद केले. माझ्या माहेरच्या घरी कोणी नाही. मी तिथे गेले असते मग मलाही टीचरचे काम करावे लागले आणि देवाचे आभारी आहे की माझे स्वतःचे घर होते. असेच दिवस गेले आणि माझ्या लग्नाला 6 वर्षे झाली, पण मला देवाने मूल दिले नाही. कदाचित यातही देवाचा काही इशारा असेल. वडिलांना पाहून मुलं काय शिकतील म्हणूनच मी मुलाची इच्छा माझ्या हात दाबून ठेवली आहे आणि माझ्या विद्यार्थ्यांना माझी स्वतःची मुले मानली आहे आणि त्यांच्यावर प्रेम केले आहे. आता माझा नवरा त्यांच्या मित्रांसोबत रोज घरी यायला लागला होता. तो दारू प्यायचा, आवाज करायचा. मी माझ्या खोलीत लपून बसत असे, पण आता माझी सहनशीलता हाताबाहेर जात होती. मी शक्य ते सर्व प्रयत्न करू लागले, पण ती व्यक्ती सुधारण्याचे नाव घेत नव्हती. मग काल जेव्हा मी तुला थांबवले तेव्हा तुझा मूड ऑफ पाहून मला खूप हसू आले आणि तुला खुश करण्यासाठी मी शरबत बनवले. पण फ्रीजमध्ये ठेवलेली पाण्याची बाटली मी रात्री बेडरूममध्ये नेत असे, कारण रात्री मला खूप तहान लागत होती आणि भीतीने मी बाहेर पडत नसे की माझा नवरा त्यांच्या मित्रांसोबत बसला असेल. जेव्हा मी त्याच बाटलीतून तुझ्यासाठी सरबत बनवले होते, मला माहीत नव्हते की माझ्या पतीने त्यात ड्रग्ज मिसळले होते, जेणेकरून मला झोप येईल आणि घराच्या कागदांवर माझ्या अंगठ्याचा ठसा घेऊन तो माझी मालमत्ता घेऊ शकेन. मला त्याची युक्ती उलटली, कारण मी ते पाणी प्यायले नाही आणि नकळत मी तुला त्याच पाण्याचे सरबत प्यायला दिले होते आणि त्यात क्षणी तू खाली पडलास. माझे भान हरपले होते. तुला असे पडताना पाहून मी तुला मोठ्या कष्टाने खोलीत ओढत नेले आणि तुला बेडवर झोपवले, पण मला समजू शकले नाही की तुला काय झाले. मी डॉक्टरांना बोलावणारच होते तेव्हा अचानक दरवाजा उघडला आणि माझे पती आले. जेव्हा त्याने मला तुझ्याबरोबर खोलीत पाहिले तेव्हा अचानक त्याने मला मारहाण करण्यास सुरुवात केली. मी खूप जोरात ओरडले की तो माझा विद्यार्थी आहे, तो माझ्या मुलासारखा आहे आणि तो उंचीने उंच आहे, पण त्याचे वय फक्त 13 वर्षे आहे. पण तो काही ऐकायला तयार नव्हता. असो, आज तो माझे काम तमाम करायचा बेत करत होता आणि आता त्याला संधीही मिळाली होती. त्याने मला सांगितले की जर मी घर त्याच्या नावावर केले तर तो मला माफ करू शकतो, परंतु मी ते कधीही करू शकत नाही. हे घर माझ्या वडिलांच्या नावावर होते. ती माझी सावली होती आणि तिच्याशिवाय मी कुठे जाणार. मात्र तो ऐकण्यास तयार नसल्याने त्याने अचानक मन बदलले आणि तुला जीवे मारण्याची धमकी दिली. त्याचे बोलणे ऐकून माझे भान हरपले. त्याने तुला काही केले असते तर मी काय करू शकले असते. मी त्याला खूप थांबवले, पण तो तुझ्या दिशेने सरकला. त्याला तुझा गळा दाबायचा होता, त्यामुळे मला काहीच समजले नाही आणि मी समोर पडलेला हातोडा उचलला, जो मी रात्री आणला होता पेंटिंग लावण्यासाठी. मला भिंतीवर एक खिळा मारायचा होता. मी त्याच्या डोळ्यावर हातोड्याने वार केले. तो जोरात किंचाळला, त्यामुळे तुझे डोळे उघडले आणि तुला माझ्या चेहऱ्यावर, हातावर आणि त्याच्या मृतदेहावर रक्त दिसले. माझे न ऐकता तू निघून गेला. तू गेल्यावर मी शुद्धीवर आले तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली. मी माझ्याच नवऱ्याला मारले होते. मी काय केले होते, पण आता काय होऊ शकले असते. मी त्याचा मृतदेह घराच्या मागच्या बाजूला पुरला आणि सर्व पुरावे नष्ट केले. पण मला भीती वाटली की तू माझ्या खुनाचा साक्षीदार आहेस आणि तू निघून गेला होतास. मी रात्रभर रडत राहिले, देवाकडे माझ्या पापाची क्षमा मागितली, कारण मी हे सर्व फक्त तुला वाचवण्यासाठी केले. नाहीतर आजपर्यंत त्याने मला अनेक वेळा बेदम मारहाण केली. मी सर्व काही सहन करत राहिले. मला समजले होते की तू माझ्याविषयी गैरसमज करणार आहेस. बेटा, मी जे काही केलं ते मी प्लॅन करून केले नव्हते, ते माझ्या बाबतीत घडले. टीचर हे सांगताना रडत होते. मी माझ्या हाताने त्यांचे अश्रू पुसले आणि म्हणालो, काळजी करू नका, मी कोणाला काही सांगणार नाही आणि मी लहान असलो तरी पण मला वाटते तुम्ही अगदी बरोबर केलेस. ती व्यक्ती जिवंत राहण्याच्या लायकीची नव्हती. मी त्यांना धीर दिला की मी कोणाला सांगणार नाही. आता माझ्या मनालाही समाधान वाटलं की माझ्या गुरुची चूक नाही.
नाही, नाहीतर काल रात्रीपासून मनात कसले विचार घुमत होते. मी त्यांच्याबद्दल काय विचार केला आणि मी विचार केला की मी सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना सांगेन की शिक्षक चांगले नाहीत, त्यांच्याशी कोणी बोलू नये. देवाचे आभार मानतो की मी भीतीपोटी हे रहस्य सांगितले नाही, नाहीतर त्या बिचाऱ्या शिक्षिका पोलिसांच्या हाती गेल्या असत्या आणि कदाचित त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली असती किंवा फाशीची शिक्षा झाली असती. आता या घटनेला बरीच वर्षे झाली आहेत. मी अजूनही शिक्षकांना भेटायला जातो. त्या माझ्यावर खूप प्रेम करतात. त्यांनी दुसरं लग्न केलं होतं आणि त्यांचा नवरा खूप छान होता, त्यांची काळजीही घेत होता. मग एके दिवशी त्यांनी मला फोन केला आणि आनंदाची बातमी सांगितली की त्यांना जुळी मुलं झाली आहेत. त्यांना खूप आनंद झाला होता आणि त्यांच्या हसण्याचा आवाज ऐकून मला पण खूप आनंद झाला. तेव्हा मी त्यांना वचन दिले की मी जेव्हाही दिल्लीला येईन तेव्हा त्यांना भेटायला नक्की येईन. त्यांचे रहस्य आजपर्यंत माझ्या हृदयात दडले होते आणि आजपर्यंत कोणाला शंका नव्हती की त्यांचा नवरा कुठे आहे. नशेत हरवलेले बरेचसे लोक बेपत्ता होतात.